झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. समाजकारण करतो म्हणजे काय होतं तर एखादा हिरो अन्यायाच्या विरोधात उठतो तर त्याच वेळेला लगेच त्याच्या वडिलांचा ॲक्सिडेंट करून टाकतात, त्याच्या आईला दवाखान्यात पोहोचवतात, बहिणीवर रेप होतो. असं काही होत नाही व्यवहारात. व्यवस्था अजून एवढी बिघडलेली नाही की लगेच अशा प्रकारच्या गोष्टी होतील. वाईट शक्ती खूप आहेत समाजात. गांधीजींनी एकदा फार छान म्हटलं की एवढं मोठं वाईट आहे समाजात, परंतु एवढ्या छोट्याशा अच्छाईला ते जिंकू नाही शकलेलं. अच्छाई छोटी आहे, सत्य हे म्हणजे सत्य मानणारे लोक कमी आहेत, पण तरीही असत्य पूर्ण त्यांच्यावर विजय नाही मिळू शकलेला. तर खरं म्हणजे तुमचा जर निर्धार चांगला असेल, आणि मी तुम्हाला खरं सांगू का, आपल्याकडे ढोंग करायची फार सवय लागलेली आहे की हे सगळं समाजासाठी वगैरे. मला नाही वाटत असं. मी समाजासाठी काही करत नाही. मी माझ्या 2 जुळ्या मुली आहेत त्यांच्या भविष्यासाठी करतोय. हा जो अप्रोच आहे की मी समाजासाठी काहीतरी करतोय, त्याच्यातून मग एक दिवस आपल्याला वाटतं की आपणच फार मोठे आहोत आणि समाज आपल्यावर निर्भर आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाला दुबळं करून सोडू नये. त्यांना समाजाला सशक्त करणं हे त्यांचं ध्येय असलं पाहिजे. समाजाचंही थोडं असं झालं की समाजाला खांदे पाहिजेत लढायला डोकं ठेवून, तर ती आपली भूमिका नाही. समाजाचा खांदा सशक्त करणे ही आपली भूमिका आहे. आणि म्हणून त्यात कुठलीही ढोंगबाजी न करता की मी कसा समाजासाठी फार करतो, माझ्या कसं जीवावर उदार होणं, असा अभिनिवेश आणण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून एका निर्धाराने जर आपण निघालो आणि ह्याच्यात जर आपण असा भावच ठेवला नाही की मी समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करतोय, मी माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी, आपण आपल्या मुलांच्यासाठी बँक बॅलन्स करतो की नाही, फ्लॅट घेऊन ठेवतो की नाही, तसंच आहे हे. माझ्या घराला एक वाळवी लागली आहे, माझी मुलं त्यात राहणार आहे, तर मग आता मला ती वाळवी साफ केली पाहिजे. इतकं ते साधं आहे असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा त्याला फार उदात्त तत्त्वज्ञान देण्यात काही अर्थ नसतो. अण्णा बघा फार एक छान उदाहरण देतात त्यामध्ये. अण्णा असं म्हणतात की ज्वारीचे दाणे असतात, त्यातले काही दाणे काय करतात, ते त्याच चक्कीत जात राहतात, मग त्याचं पीठ होतं ना, आपण त्याला खातो. पण काही दाणे असतात की ते म्हणतात की नाही, मी एवढा वरवर नाही राहणार, मी खाली रुजवून घेईल स्वतःला. ते रुजून घेतात आणि त्यातून कणीस येतं, तयार होतं. तर ही जी भावना आहे की कोणाला तरी रुजून घ्यावं लागेल. तिथे पुष्कर असतील, विश्वंभर, कोणी, त्याला कोणाला तरी ती भूमिका घ्यावी लागेल. थँक्यू सो मच. अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यामुळे आम्हाला मिळाली. आमचे खरं तर डोळे उघडले, आमच्या ज्ञानामध्ये तुम्ही भर घातली. मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या आपल्या गप्पांची सांगता छानशा गाण्याने व्हायला पाहिजे, नाही का? पैसे नोकरशाही चाले झुंडशाही, खाती पैसे नोकरशाही चाले झुंडशाही, नियम अटी कायद्याची चाड ज्याला नाही, माहितीचा अधिकार तेव्हा वापरावा, माहितीचा अधिकार तेव्हा वापरावा, लक्ष तुम्ही ठेवा जन हो, लक्ष तुम्ही ठेवा, लक्ष तुम्ही ठेवा जन हो, लक्ष तुम्ही ठेवा. तुमच्या अधिकारासाठी होरपळणे किती, तुमच्या अधिकारासाठी होरपळणे किती, कायद्यासाठी पेटवली चळवळती मोठी, कार्यकर्त्यांचा अण्णांचा त्याग ध्यानी ठेवा, कार्यकर्त्यांचा अण्णांचा त्याग ध्यानी ठेवा, लक्ष तुम्ही ठेवा जन हो, लक्ष तुम्ही ठेवा, लक्ष तुम्ही ठेवा जन हो, लक्ष तुम्ही ठेवा, लक्ष तुम्ही ठेवा जन हो, लक्ष तुम्ही ठेवा. तुम्ही सुद्धा
तोपर्यंत आमच्याकडे लक्ष असेच ठेवा. पुन्हा पण भेटणार आहोत पुढच्या बुधवारी म्हणजे रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवरती आणि पाहणार आहोत आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा.